कर्जत तालुक्यातील रोहित मंगल कार्यालय डिक्सल येथे 18 नोव्हेंबर 2025 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर संपन्न झाले। हे आरोग्य शिबिर रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमानाने रोशन रामचंद्र साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये मोफत शस्त्रक्रिया, बीपी, मोफत मधुमेह तपासणी, जनरल तपासणी, हाडांचे आजार, कंबरदुखी, छाती कॅन्सर, ओरल तोंडाचा कॅन्सर, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, दात, नाक, घसा तपासणी तसेच मोफत मेडिसिन, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, ब्लड टेस्ट, ईसीजी, एक्सरे इत्यादी सेवा मोफत देण्यात आल्या। त्याचप्रमाणे आळंदीची पायीवारी करणाऱ्या वारकरी संप्रदायातील वारकरी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फूड म्हणजेच पायाची मसाज करण्यात आली। यामध्ये अनेक वारकऱ्यांनी सहभाग दर्शवला असून पायाची मसाज करून घेण्यात आली। या प्रसंगी प्रसाद थोरवे तसेच रोशन साळुंखे यांचा वाढदिवस या कार्यक्रमाप्रसंगी केक कापून साजरा करण्यात आला व त्यांना त्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लाभून त्यांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या। मी दिलीप महाराज आईनकर खांडस या इथे रोशन दादा रामचंद्र साळुंखे यांनी जो शिबिराचं आयोजन केला त्या आयोजनानिमित्त मला जो आमंत्रण मिळाला त्या आमंत्रणानुसार मी इथे आलेलो आहे। गेले 10 वर्ष ते वारकरी संप्रदाय याची किंवा जनसेवा करतात आणि त्या जनसेवेमध्ये हे आतापर्यंत कमीत कमी 50,000 लोकांचा उपचाराची मदत केलेली आहे। असे आमचे रोशन रामचंद्र साळुंखे दादा, हे रामचंद्र दादा साळुंखे हे वारीला आमच्या बरोबर सतत एक 10 दिवस चालत असतात। कालच आम्ही वारीवरून रिटर्न आलो आणि आज ताबडतोब तशी त्यांच्या मुलाने जो रोशन यांनी जो आरोग्य शिबिर योजनाचे आयोजन केलं त्या आयोजनानिमित्त इथे येण्याची मला संधी मिळाली व त्याला परमेश्वर अशीच प्रार्थना हे करो। कुळीकन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरिका वाटे देवा या महाराजांच्या मुलं म्हणजे त्यांच्या घरामध्ये अशी मुलं जन्माला येऊ तर जेव्हा त्याला देवाला सुद्धा त्याचा हेवा वाटेल अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि त्याला उदंड आयुष्य लाभो। त्यांनी जे त्याच्या वाढदिवसानिमित्त असे कार्यक्रमाचा नियोजन असं प्रत्येक वर्ष करत राहू आणि वारकऱ्यांची पूर्ण जनतेची सेवा करत राहू हा आमच्या वारकऱ्यातर्फे त्याला आशीर्वाद असेल। आदरणीय माझे मित्र रामचंद्र साळुंखे यांचे चिरंजीव त्यांनी जो उपक्रम चालू केलाय त्याला माझं खूप मोठ्या शुभेच्छा आहेत आणि हा माऊलीचा समाधी सोहळा निमित्त ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना त्याच्याकडून पण अजून शुभेच्छा। एवढं बोलून मी माझं भाषण 2 शब्द पूर्ण करतो। रामकृष्ण हरी।